नमस्कार. आपण कधी विचार केलाय का की भारतात डॉक्टर्स आणि त्यांच्या प्रॅक्टिसवर म्हणजे त्यांच्या उपचार पद्धतींवर नक्की कोण लक्ष ठेवतं? ॲलोपॅथीपासून ते आयुर्वेदापर्यंत या सगळ्यांना एका सूत्रात बांधणारी एक खूप मोठी आणि गुंतागुंतीची सिस्टम आहे. चला आज आपण हीच सिस्टम एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. तर सुरुवात करूया एका अगदी मूळ प्रश्नापासून. आरोग्य सेवेसारख्या इतक्या महत्त्वाच्या क्षेत्रात डॉक्टरांना जबाबदार कोण धरतं? आपल्या म्हणजे रुग्णांच्या सुरक्षेची हमी नक्की कोण देतं? याच प्रश्नावर ही संपूर्ण नियामक प्रणाली उभी आहे. बघा, कोणत्याही देशात वैद्यकीय कायदे का बनवले जातात त्यामागे एकच सर्वात महत्त्वाचा उद्देश असतो, तो म्हणजे रुग्णांची सुरक्षा. प्रत्येक नियम, प्रत्येक परिषद आणि प्रत्येक कायदा फक्त याच एका ध्येयासाठी काम करतो, जेणेकरून आपल्याला मिळणारे उपचार सर्वोत्तम आणि सगळ्यात सुरक्षित असतील. भारतातील आरोग्य प्रणालीला समजायला सोपं जाण्यासाठी आपण दोन मुख्य स्तंभांमध्ये विभागू शकतो. एकीकडे आहे आधुनिक वैद्यशास्त्र, ज्याला आपण सगळे ॲलोपॅथी म्हणून ओळखतो, आणि दुसरीकडे आहेत आपल्या पारंपरिक उपचार पद्धती, ज्या आयुष या नावाखाली येतात. चला या दोन्ही स्तंभांना जरा जवळून बघूया. आपण पहिल्या स्तंभापासून म्हणजे ॲलोपॅथीपासून सुरुवात करूया. पाहूया की या प्रणालीवर इतकी वर्ष देखरेख ठेवणाऱ्या संस्थेची नेमकी भूमिका काय होती. ही संस्था होती भारतीय वैद्यकीय परिषद म्हणजेच MCI. तिचं मुख्य काम होतं भारतातील मेडिकल एज्युकेशन आणि प्रॅक्टिसचा दर्जा एकदम उच्च राखणं. हो, आता तुम्ही म्हणाल की याची जागा नॅशनल मेडिकल कमिशन म्हणजे NMCने घेतली आहे. ते खरं आहे, पण या पूर्ण सिस्टमचा पाया समजून घेण्यासाठी MCIची कार्यपद्धती जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे बघा, MCIच्या जबाबदाऱ्या किती मोठ्या होत्या. मेडिकलचा अभ्यासक्रम काय असेल हे ठरवण्यापासून ते नवीन मेडिकल कॉलेजेसना परवानगी देण्यापर्यंत, पात्र डॉक्टरांची नोंदणी करण्यापासून ते त्यांच्या नैतिक वागणुकीवर लक्ष ठेवण्यापर्यंत सगळं काही MCIच्या अखत्यारीत होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, MCIकडे एक मोठी शक्ती होती, ती म्हणजे नियमांचं उल्लंघन करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याचा अधिकार. अगदी एखाद्या दोषी डॉक्टरचा परवाना काही काळासाठी किंवा कायमचा रद्द करण्याचाही अधिकार होता. यावरूनच आपल्याला या संस्थेच्या अधिकाराची आणि जबाबदारीची गंभीरता लक्षात येते. बरं, हे झालं ॲलोपॅथीबद्दल. आता वळूया दुसऱ्या स्तंभाकडे. ॲलोपॅथीसाठी तर MCI होती, पण आपल्या हजारो वर्षांपासून चालत आलेल्या आयुर्वेदिक आणि इतर पारंपरिक उपचार पद्धतींवर कोण नियंत्रण ठेवतं? आणि इथेच आयुष मंत्रालयाची भूमिका सुरू होते. भारत सरकारने आपल्या हजारो वर्ष जुन्या वैद्यकीय प्रणालींना केवळ मान्यताच दिली नाही, तर त्यांच्या विकासाला चालना देण्यासाठी या खास मंत्रालयाची स्थापना केली. आयुष्य या नावातच या मंत्रालयाचं काम दडलेलं आहे. यात A म्हणजे आयुर्वेद, Y म्हणजे योग आणि निसर्गोपचार, U म्हणजे युनानी, S म्हणजे सिद्धा आणि H म्हणजे होमिओपॅथी. या सगळ्या पारंपरिक प्रणाली नैसर्गिक उपचारांवर जास्त भर देतात. मग ह्या पारंपरिक पद्धतींचं नियमन कसं होतं हे समजून घेण्यासाठी आपण यातल्याच एका प्रणालीचं उदाहरण घेऊया. ते म्हणजे सिद्धा पद्धत. सिद्धा ही भारतातल्या सगळ्यात जुन्या वैद्यकीय प्रणालींपैकी एक मानली जाते. आयुष मंत्रालय आणि त्याच्या अंतर्गत असलेल्या परिषदा हे बघतात की सिद्धा डॉक्टरांना योग्य ट्रेनिंग मिळालं आहे की नाही आणि ते ठरवून दिलेल्या नियमानुसारच उपचार करत आहेत की नाही, जेणेकरून या प्राचीन ज्ञानाचा सुरक्षितपणे वापर होईल. ह्या पारंपरिक पद्धतींचे स्वतःचे असे सिद्धांत आहेत, जसं की त्रिदोष सिद्धांत. आता नियामक मंडळाचं काम हे आहे की या सिद्धांतांवर आधारित शिक्षण आणि उपचार प्रमाणित आणि सुरक्षित आहेत याची खात्री करणं, जेणेकरून रुग्णांना कुठलाही धोका पोचणार नाही. या पद्धतींमध्ये कायाकल्पसारख्या काही विशेष उपचारांचा पण समावेश असतो. नियामक प्रणालीचं उद्दिष्ट हेच आहे की असे सर्व उपचार शास्त्रीय पद्धतीने दिले जावेत आणि त्यांची परिणामकारकता वेळोवेळी तपासली जावी. आजही अनेक लोक त्वचेचे आजार किंवा सांधेदुखीसारख्या समस्यांसाठी या पारंपरिक उपचार पद्धतींवर खूप विश्वास ठेवतात. आणि म्हणूनच या डॉक्टरांना प्रमाणित करणं आणि त्यांच्या कामावर लक्ष ठेवणं हे नियामक मंडळासाठी खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून लोकांचा हा विश्वास सार्थ ठरेल. तर आपण पाहिलं की आधुनिक आणि पारंपरिक अशा दोन पूर्णपणे वेगळ्या वैद्यकीय प्रणाली भारतात चालतात. मग या दोन्ही नियामक प्रणालींच्या मागे काही समान उद्दिष्ट आहे का? या दोन्ही प्रणालींचं अंतिम ध्येय एकच आहे, आणि ते म्हणजे हे सुनिश्चित करणे की रुग्णांवर उपचार करणारा प्रत्येक डॉक्टर, मग तो ॲलोपॅथीचा असो किंवा आयुषचा, तो प्रशिक्षित, प्रमाणित आणि कायदेशीररित्या नोंदणीकृत असलाच पाहिजे. आणि हे सगळं का? कारण या संपूर्ण गुंतागुंतीच्या रचनेच्या केंद्रस्थानी एकच आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे,
आणि ती म्हणजे रुग्णांची सुरक्षा. प्रत्येक कायदा आणि प्रत्येक नियम याच अंतिम ध्येयासाठी बनवला गेला आहे. जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. भारताची आरोग्य व्यवस्था अजून मजबूत करण्यासाठी आपण या आधुनिक वैद्यशास्त्राला आणि हजारो वर्षांच्या प्राचीन ज्ञानाला एकत्र आणून एका निरोगी भविष्याची निर्मिती कशी करू शकतो, यावर विचार नक्की करा.